Everyone, thank you for being here. The Mumbai Police, the Mulund Traffic Department is celebrating their safety month and they have chosen to have one celebration at Vazay College. The initiative is for road safety and that is why we have gathered here today. Our founder trustee, Sri Ramesh Vazay, was contacted for this program and he assured that our students, non-teaching and teaching staff would definitely be interested in being part of the program. As per the advice given by the authorities of the traffic department here, they are going to make a PowerPoint presentation for us and after that they are going to have a small quiz and they have some prizes to distribute as well. So I will not stand between you, the prizes and the traffic department. I welcome all of you and I welcome the guests for today and of course our management representative Dr. Sharma, who is always there for us. So let us take ahead this program. Sir, I will hand over the mic to sir. मी PI महेश तांबे, मुरुड ट्रॅफिक डिव्हिजन. अपघात खरंच अपघात असतो आणि अपघातामध्ये तो एक व्यक्ती नसतो. म्हणजे तुम्हाला रस्त्यात कुठेही जर अपघात दिसला तर तो व्यक्ती फक्त अपघातात गेलाय असं कधी समजायचं नाही. त्याचं कुटुंब अपघातामध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल, गुड समरिटन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सर्च करा. अपघातामध्ये एखादी व्यक्ती गेली म्हणजे गेली तसं नाही. अपघात झाला असेल तर त्याला प्रथम मदत करायची. दॅट इज कॉल्ड गुड समरिटन. अपघात झाल्यानंतर तो व्यक्तीच फक्त सफर करतो असं नाही तर त्याचं कुटुंब सफर करतं. त्याच्यामुळे माझं आव्हान हेच आहे की त्या व्यक्तीला तुम्ही मदत देत जावा आणि अपघात होऊ नये यासाठीच आम्ही सर्वोपरी प्रयत्न करत असतो. ट्रॅफिक रेग्युलेट करतो, एन्फोर्समेंट करतो. तुम्हाला सवय लागली पाहिजे, एन्फोर्समेंट करतो. याचं कारण तेच आहे की लोक चुकतात कुठेतरी. तसेच जे यंग जनरेशन आहे ती विदाऊट हेल्मेट गाड्या चालवते आणि कुठल्याच आई वडिलांना आपला 19 वर्षाचा 20 वर्षाचा मुलगा अपघातामध्ये गमावू नये अशी इच्छा असते. तर एक इफ्को टोकियो जो कंपनी आहे आपली इन्शुरन्सची, त्यांनी CSR फंडामधून हेल्मेट्स दिलेले आहेत रोड सेफ्टीसाठी आणि ते हेल्मेट जे आहेत ते आज आपण इथे आपल्या सर्वांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि जे हेल्मेट आहे त्याचं काय महत्त्व आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर. तर मी अपेक्षा करेल की हे आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला हेल्मेट वाटप करत आहोत. परंतु हेल्मेटला कोणीही म्हणजे जबरदस्तीची जबाबदारी न समजता, मिररला न लटकवता, पोलीस दिसले की हेल्मेट न घालता त्याचा वापर चांगला करा. ॲज वेल ॲज सीट बेल्टचा सुद्धा. म्हणजे आपण 10 सेकंदासाठी इथेच जाणार आहोत असा विचार करतो आणि सुद्धा ॲक्सिडेंट होतं. मग त्याच्यासाठी कंपन्यांनी एअरबॅग्स ओपन होत नाहीत, लक्षात ठेवा, जर सीट बेल्ट नसेल तर. शिवाय तो अलार्म सारखा वाजतो. मग ही कंपन्यांनी केलेली जादूच म्हणावी तुमच्यासाठी. तर त्याचप्रमाणे हेल्मेट सुद्धा जबाबदारी आहे, त्याला ओझं समजू नका. आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात आज इथे हेल्मेट डिस्ट्रीब्यूट करतोय आणि ह्याचे सर्वस्वी यशलो फाउंडेशन आणि इफ्को टोकियो आणि मुंबई पोलीस ऑफकोर्स असं आम्ही संयुक्तिक ते कार्यक्रम घेत आहोत. तर माझं पुन्हा एकदा आव्हान आहे तुम्हाला, एक अपघात असं समजा एक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. थँक्यू. सर्वांना माझा प्रेमाचा, आनंदाचा, जिव्हाळ्याचा आणि मुंबई पोलीसचा नमस्कार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी. व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि प्रिन्सिपल, ट्रस्टी,
तसे शिक्षक वर्ग आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी, आज आपण इथे रस्ता सुरक्षा अभियान 2026 च्या माध्यमातून वाहनांमधून होणारे अपघात कशा पद्धतीने कमी करता येईल याच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि त्यासाठी आपल्याला दोन मान्यवर म्हणजे जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी आपल्याला मुंबई पोलिसांना मदत केलेली आहे की हे हेल्मेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. कारण एवढंच आहे की तुमचं पण कोणीतरी घरी वाट बघते. कारण अपघात हा कोणाला सांगून येत नाही आणि ते टाळण्याचं काम कुठेतरी आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी मुंबई पोलीस हा प्रत्येक वेळेला जागृत असतो आणि त्यासाठी आमचे जे सहकारी मित्र आहेत ते आम्हाला मदत करत असतात. तर मी त्यांना 2 मिनिटात त्यांची ओळख त्यांनीच करून द्यावी, 2 मिनिटात करून द्या. मी त्यांना विनंती करतो की आजचा हा प्रोजेक्ट नक्की काय आहे. नमस्कार, मी आलोक अधिकारी, फाउंडर अँड ट्रस्टी अँड डिरेक्टर ऑफ यशवंत वेलफेअर फाउंडेशन. बेसिकली आम्ही CSR ॲक्टिव्हिटीज करत असतो फॉर पॅन इंडिया आणि त्याच्यामधून आजचा जो प्रोग्राम आहे इट इज टुवर्ड्स रोड सेफ्टी अवेअरनेस. तर रोड सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ CSR ॲक्टिव्हिटीज. आणि आम्ही आता हेल्मेट्स जे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत त्याचा तुम्हाला व्हिडिओ नंतर मग दाखवूच की आम्ही तसा बनवलेला आहे हा हेल्मेट. सो दिस इज नॉट जस्ट नॉर्मल हेल्मेट. हे आम्ही मिठी नदी प्लस जुहू बीचेस प्लस जुहू बीच आणि बाकी सगळे सराउंडिंग जे काही अरेबियन सीचे ओशन आणि सी लँड आहे त्याच्यामधून आम्ही वेस्ट कलेक्ट केलेला आहे. आणि प्लस DMC कडून हेल्प करून आम्ही वेस्ट प्लॅस्टिक कलेक्ट केलं आहे. ते रिसायकल केलेलं आहे. ते रिसायकल करून त्याच्यामधून हे हेल्मेट बनवलेले आहेत. आणि फक्त एवढंच नाही आहे तर व्हाईल मेकिंग दिस हेल्मेट्स आम्ही भरपूर सगळे अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत त्या लोकांना आम्ही स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग देतो की हेल्मेट्स कसे बनवायचे. स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग ते जे बेनिफिशरीज असतात त्यांना आम्ही वेगा म्हणून एक कंपनी आहे त्यांच्याबरोबर आम्ही बेसिकली एक म्हणजे प्रोग्राम केलेला आहे त्याच्या थ्रू आम्ही त्यांना एम्प्लॉयमेंट देऊन टाकतो. आणि हे CSR प्रोग्राम जे आहेत हे बेसिकली इट इज डेफिनेटली नॉट पॉसिबल विदाउट द कॉन्ट्रीब्युशन्स कारण त्याच्याकरता पैसे लागतात. आणि थँकफुली इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यांनी आम्हाला ह्या नोबल कॉजसाठी हेल्प केलेलं आहे थ्रू कॉन्ट्रीब्युशन्स. आणि मी माईक हँडओव्हर करतो सरांना. नमस्कार, माझं नाव दिलीप खाडे. आय एम हेडिंग द ठाणे SBU ठाणे ब्रांच इफको टोकियो. इफको टोकियो बिलियन्स इन सोशल ॲक्टिव्हिटीज. दिस इज अ पार्ट ऑफ वन की आम्ही यांना सपोर्ट करतो हेल्मेटसाठी मुंबई पोलिसांचा. तर रिक्वेस्ट की जे काय पोलिस आपल्याला सांगतात त्याचा तुम्ही फॉलो घ्या आणि तुमची सिक्युरिटी करा ॲज वेल ॲज तुमच्या फायनान्शियल असेट जे काय असतील त्याची पण सिक्युरिटी करा. कारण सगळ्या जनरल इन्शुरन्स आपण ॲज असेट्स असेल त्याचा एक फोटो करतो. थँक्यू. धन्यवाद सर. मी मान्यवरांना छोटीशी विनंती करतो की आता आपल्याला स्क्रीनवर बघायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी इकडे यायचं आहे. वाहतुकीच्या प्रमाणामध्ये होणारे अपघात हे अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी हा आपला प्रयत्न आहे, हा आपला योगदान आहे. माझा यावरून व्यास जे रंगमंचावर आहेत किंवा आजच्या हॉलमध्ये उपस्थित आहेत सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांना माझी एक प्रश्न आहे की आपण आपल्या या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी आपण आपल्या आई वडिलांना किंवा इतर कुठल्याही गोष्टींना काय दिलेलं आहे. या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी आपण आपल्या माता पितांना किंवा इतर कोणालाही काय दिलेलं आहे. गेस्ट कोणी सांगू शकतं? काहीच नाही. नक्की. पण आपण एखादा 10, 15, 20, 25, 1 लाखाचा जर मोबाईल घेतला आणि तो मोबाईल पडून फुटू नये म्हणून आपण काय लावतो? कव्हर लावतो. वर क्रॅश पडू नये म्हणून काय लावतो? क्रॅश गार्ड लावतो. अरे मग इतकं चांगलं सुंदर शरीर, इतकं चांगलं देह आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे, आपल्या आई वडिलांच्या प्रेमामुळे आपल्याला मिळालंय. मग त्याला सांभाळणं किती महत्वाचं आहे की नाही? येस.
करेक्ट? कारण हे पुन्हा मिळणार हे इथेच आहे आणि इथेच ठेवायचंय, बरोबर आहे ना? परंतु त्याची सांभाळण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर आहे, कारण आपलं पण कोणीतरी घरी वाट बघते. प्रेमाने तुमच्याकडे गाड्या दिल्या जातात, आई वडिलांनी तुम्हाला प्रेमाने गाडी दिली जाते, परंतु ती गाडी चालवताना त्याचे नियम सुद्धा तितकेच महत्वाचे असतात आणि ते तितकेच प्रखरतेने पाळले देखील गेले पाहिजेत. पाळले गेले पाहिजे की नको? बरोबर आहे की नाही? म्हणून सांगतो की आपल्याला इतकंच समजून घ्यायचंय की आपलं शरीर हे अनमोल आहे, त्याची किंमत अनमोल आहे. कारण ते अपघातामध्ये एखादा हात गेला, पाय गेला, डोळे गेले, डोकं गेलं, काही गेलं, फ्री मध्ये मिळणार आहे का? आणि जे पहिलं आपल्याला ओरिजिनल दिलेलं आहे तसं होणार आहे का? काचेचा ग्लास तुटला, मी त्याला चिटकवू शकतो, पण तडे मात्र दिसणारच आहे, बरोबर आहे ना? ते चुकणार आहे का कधी? आणि म्हणून सांगतो की कुठलीही गोष्ट ही आपल्यापासून सुरुवात करायची आहे. कोणापासून सुरुवात करायची आहे? आपल्यापासून सुरुवात करायची आहे, कारण ते आपल्यासाठी अनमोल आहे की नाही? आता मी तुम्हाला स्क्रीनवर काही दाखवणार आहे आणि त्यानंतर तो पिक्चर बघितल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं जो उत्तर देईल त्या मान्यवराला, त्या विद्यार्थ्याला इथे आम्ही बोलवणार आणि आमच्या जे मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते आम्ही त्यांना हेल्मेट बक्षीस देणार. पण त्या प्रश्नाचं उत्तर देणं फार गरजेचं आहे, कारण तो व्हिडिओ बघणं फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यातूनच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजणार आहेत. आमचे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस अनिलजी कुमारे सर, ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस प्रियंका नानवरे, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस प्रदीप चव्हाण, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विजय सिंग बागुल आणि आमचे कुटुंब प्रमुख, मुलुंड वाहतूक विभागाचे प्रमुख आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते महेशजी तांबे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार टाळ्या उडवल्या यांच्यासाठी. आता ही फिगर बघताय तुम्ही, दिसते सगळी. अपघाताची संख्या किती आहे? 4,61,312. रेड कलर मध्ये एक दिसते तुम्हाला संख्या. मृतांची संख्या किती आहे? 1,68,491. आणि दुखापत झालेल्यांची संख्या किती आहे? 4,43,366. बरोबर आहे? आता रेड मध्ये ते आपल्यामध्ये आहेत का? ते आज आपल्यामध्ये नाहीयेत, आपल्याला सोडून गेलेले आहेत. परंतु ही जी खाली लाईन दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये 18 ते 35 वयोगटातील मुलांची संख्या किती आहे? 77,800 आहे की नाही? म्हणजेच कोण आहे? आजची यंग पिढी, बरोबर आहे ना? वाहन चालवताना चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, अपघाताला कारण ठरणे आणि रश ड्रायव्हिंग करणे, हा त्याच्यामध्ये अपघाताची संख्या वाढते आणि त्यांना दुखापत होऊ शकते. ही ती फिगर आहे आणि या फिगर आपल्याला कमी करायचे आहे. काय करायचे आहे? कमी करायचे आहे. म्हणून ही फिगर आम्ही तुम्हाला दाखवतोय. समजलं? या फिगर मध्ये आपल्याला यायचंच नाही आहे. यायचंय का? आपल्याला यायचं नाहीये, कारण आपलं पण कोणतरी घरी वाट बघतंय. शीतल, हेल्मेट पहनले. आता हा व्हिडिओ नक्की बघा, व्यवस्थित बघा. याच्यावर तुम्हाला मी काही प्रश्न विचारेन. हेलमेट पहन ले. छोड़ो ना भैया, कॉलेज पास में तो है. हेलमेट पहन ले. जीवन बचाते हैं, क्लिक करें, सुरक्षित रहें. व्हिडिओ बघितला सगळ्यांनी? हेल्मेट, बरोबर आहे. तो काय म्हणतोय? कॉलेज पास नाही आहे. असे तुमच्या प्रकार बरेच घडले असतील की जवळ आहे कॉलेज, कशाला घालू हेल्मेट, असं बरंच वेळा झालं असेल ना.
आपल्या जवानीमध्ये किंवा तुमच्या आता तुमच्या यंग जनरेशन मध्ये होत असेल. आता मला सांगा, हेल्मेटची स्पेलिंग कोण सांगेल? हेल्मेटची स्पेलिंग सांगा, कोणी सांगा. ताई बोला. हा सांगा ना, उठा उठा सांगा. आपल्याला आज बक्षीस घ्यायचे. बोल बाळा. HELMET. बरोबर आहे, स्क्रीनवर पण दिसते. रोहित, ही स्पेलिंग उद्या दिसली नाही पाहिजे मला, लांबून बघतायत लोक. पण ठीक आहे. आता या HELMET मध्ये काय लपलंय? हा बोला सर. स्वर्गाची भेट वरची. थँक्यू सर. अजून बघा, गाड्या सगळ्यांकडे आहेत, टू व्हीलर तर बऱ्याच लोकांकडे आहेत. आताच्या इथे 80% लोकांकडे आहेत. हेल्मेट सुद्धा माहित आहे, पण हेल्मेटची स्पेलिंग सुद्धा माहित आहे, पण हेल्मेटचा अर्थ माहित नाही. सांगा. नाही कोणी? अजून अजून मृत्यूला भेटवणारा. हा मृत्यूला भेटण्यापासून वाचवणारा. नाही, बरोबर आहे तुमचं. पण या हेल्मेट या स्पेलिंग मध्ये ना बरंच काही दडलेलं आहे. माहिती आहे तुम्हाला? त्याला हेल्मेटच का नाव दिलंय? नाही, मी त्याला जिरेटोप म्हटलं असतं, मी त्याला टोपली म्हटली असती, काही म्हटलं असतं ना. हेल्मेटच का? कोणी सांगू शकतं? बोला सर. हेल्म मतलब प्रोटेक्टिंग कवरिंग ऑफ हेड. नाही सर, थँक्यू सो मच. नाही सांगू शकता अजून? बघा, तुम्हाला माझ्या लेक्चर मधून आहे ना बरंच काही शिकायला मिळणार आहे. कारण मी आतापर्यंत बऱ्याच कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर दिले, कंपन्यांमध्ये जाऊन लेक्चर दिलेलं आहे. 50,000पेक्षा वर मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि काहीतरी शिकवण्याचा मी प्रयत्न केला, त्यांना ते आवडलेलं देखील आहे. HELMET हेल्मेट. H मतलब हा बरोबर आहे. E मतलब हा यस. L लेग. पायामध्ये हेल्मेट असले का कोणी? लेग कसं का असू शकतं? L नाही. लिप्स. कुठून इकडून आवाज आला मला. लिप्स बरोबर आहे, करेक्ट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळे जण पाय म्हणतायत, दुसरं काहीतरी म्हणताय. M E eyes here. T म्हणजे काय? आता हे पार्ट कुठे आहेत? मानेच्या वर आहेत ना. आणि हेल्मेट कोणाला कव्हर करतं? बरोबर आहे. HELMET चा अर्थ कळला? हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनमोल आहेत आणि आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे जर डोक्याला मार लागला, मगाशी आपण तो सीन बघितला, त्या सीन मध्ये दाखवलं की तो दगडाला आपटला, तर त्याच्यातून रिकव्हरी होईल का? होईल, पण इंजुरी मोठी असेल. बरोबर आहे. तर त्यामुळे तो HELMET, तो हेल्मेट जो आहे त्या शब्दाला अर्थ आहे, त्याला महत्व दिलेलं आहे आणि म्हणून त्याला हेल्मेट हे नाव दिलंय. आवडलं असेल तर माझ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. बरोबर आहे ना? आता त्याच्या नुसतं हेल्मेट घालून चालेल का? त्याच्या खाली पट्टी आहे ना. काय आहे पट्टी? पुष्पा पिक्चर किती जणांनी पाहिलं? पुष्पा पिक्चर सगळ्यांनी बघितलंय. बरोबर आहे ना? पुष्पा पिक्चर तुम्ही बघितलंय म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. त्याच्यामध्ये स्टाईल आहे काय, कशी आहे दाखवा. हा अशी आहे ना. ज्या वेळेला तुम्ही हेल्मेट घालाल, तेव्हा ते घातल्यानंतर ती एक स्टाईल म्हणून आठवा आणि खालची लिंक अशी लावा. जमेल ना? लावणार ना? हे सांगण्यामागचं कारण, हा सेशन आपला कॉमेडी सेशन जरी असला, हसी मजाकचा जरी सेशन असला, तरी तो आपल्या जीवनाशी अनमोल आहे.
अनमोल आहे की नाही? आणि म्हणून मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने हसी मजाक मध्ये सांगतोय. या हेल्मेट बाबतीत मी एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. एक मुलगा होता कॉलेजचा आणि त्या 12वी पास झाल्यानंतर त्याने आपल्या आई वडिलांना एक विनंती केली की मी 12वी पास झालं चांगल्या मार्काने, असे मुलं सांगतात आपल्या घरी पण, तर मला एक बाईक घेऊन द्यायची कॉलेजला जायला. तो चांगल्या मार्काने, मला वाटतं 95-96% तो 12वी चांगल्या मार्काने पास पण होतो. म्हणून त्याला त्याचे वडील बिचारे गरीब असतात, रिक्षा चालक असतात, तरी पण ते काही ना काहीतरी करून त्याला बाईक घेऊन देतात. मस्तपैकी तो मुलगा छान असतो, चालवणारा पण चांगला चालवणारा असतो, त्याच्यामुळे तो व्यवस्थित गाडी चालवायचा. एक दिवस काय होतं की त्याच्या बहिणीचं लग्न ठरतं आणि घरातलं वातावरण आनंदाचं असतं. एक दिवस तो कॉलेजमधून घरी येतो, त्याची आई त्याला सांगते, बाळा अरे ताईची साडी पॉलिशला दिली आहे, ती जरा घेऊन ये. तो आनंदाने ते नाश्ता वगैरे करतो. जाताना गाडीची चावी पण घेतो आणि हेल्मेट सुद्धा घेतो. ठेवतो कुठे माहिती आहे तुम्हाला? कुठे? हा, कुठे? मिररला. बरोबर आहे. तो हेल्मेट ठेवतो कुठे? मिररवर. त्याला स्वतःच्या डोक्याची काळजीपेक्षा त्या मिररची काळजी जास्त असते आणि म्हणून तो मिररवर ठेवतो. जात असतो, बाजूला एक दगड होतो, त्या रस्त्यावर एक दगड असतो, त्या दगडाला त्याचा पुढचं चाक अटकतं आणि तो पडतो आणि सेम जसा डोक्याला मार लागलाय तसा त्याच्या डोक्याला मार लागतो. एक रिक्षावाला समोरून येत असतो, तो बघतो एक कॉलेजचा मुलगा पडलेला आहे, त्याला तो उचलतो, हॉस्पिटलला घेऊन जातो. हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याचा MRI वगैरे सगळं करण्याची वेळ येते, म्हणून तो घरातल्यांना फोन करतो. वडील पण त्याचे धावत येतात, सगळं कुटुंब त्या हॉस्पिटलला येतं. बघतात तर काय, मुलगा बेडवर झोपलेला आहे. आता 15 दिवसानंतर त्याच्या मुलीचं, म्हणजे वडिलांसमोर आता एक प्रश्नचिन्ह आलाय की 15 दिवसानंतर मुलीचं लग्न आहे आणि माझा मुलगा बेडवर पडलेला आहे. डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला एवढा लाखो रुपये खर्च आहे. जे पैसे त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी साठवलेले असतात त्यांच्या समोर आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तेव्हा मुलगी येते आणि मुलगी त्यांना सांगते की पप्पा, माझं लग्न वाटल्यास आपण 2 वर्षांनी करू, पण माझ्या भावाचा जीव वाचवा. बरोबर आहे? आणि मुलगा सुद्धा चांगला असतो, त्याच्यावर लग्न ठरलेलं असतं. तो बोलला चालेल, आपलं लग्न आपण साध्या पद्धतीने करू, पण त्याचा जीव वाचला पाहिजे. एवढं करून सुद्धा आज 1.5 ते 1.25 वर्ष झाली असतील या गोष्टीला, तो मुलगा तसाच आहे. आता याच्यात चुकी कोणाची? प्रश्न आहे माझा. याच्यात चुकी कोणाची? हा, कशी काय? अजून 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 कोण सांगू शकतं? हा, दगड चुकून आला असेल, पण तो दगड त्याच्यासाठी आलाय असं म्हणता येणार नाही. तो चुकून आला असेल, परंतु योगायोग म्हणू शकतो. पण त्यांनी जर हेल्मेट घातलं असतं तर त्याच्यावर ही वेळ तर नक्कीच आली नसती. आली असती का? हेल्मेट घालणं किती गरजेचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं. चूक कोणाची असू शकते? कोण सांगू शकतं? मुलांमधून तुम्ही पण आई वडिलांकडे गाडी मागितलीच असेल. मला एवढंच समजतं की ज्या वेळेला तुम्ही 2 व्हीलर चालवताना त्या 2 व्हीलरवर बसताना हेल्मेट घातल्याशिवाय मात्र गाडी चालवू नका, कारण ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल. वेळ कोणाची सांगून येत नाही. मी तर असं म्हणेन की ज्या वेळेला तो मुलगा पास झाला, वडिलांनी त्याला एवढंच सांगायला पाहिजे होतं, बाळा तुला मी गाडी नक्की घेऊन देणार, पण ज्या वेळेला तू एक पहिला चांगल्या ठिकाणी कामाला लागशील, जेव्हा शिक्षण तुझं कंप्लीट होईल आणि चांगल्या ठिकाणी तू जेव्हा कामाला लागशील, पहिला पगार तुझा 10,000, 15,000, 50,000 कितीही असू दे, तो पहिला पगार तू माझ्या समोर घेऊन आल्यानंतर त्यातले थोडेसे पैसे तू तुझे लावशील आणि बाकीचे सर्व पैसे मी लावेन. त्यावेळेला ते योग्य ठरलं असतं, कारण जेव्हा आपण मेहनत घाम गाळलेला पैसा आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याचं महत्व फुकट दिलेल्या पैशापेक्षा सुद्धा जास्त असतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? तर त्यामुळे जर ती गोष्ट झाली असती तर कदाचित त्याला त्याचं महत्व कळलं असतं. तो मुलगा सुद्धा चांगलाच होता, पण जाताना तो चुकून त्यांनी मात्र त्या ग्लासवर हेल्मेट ठेवला आणि त्याचा अपघात झाला आणि तो मात्र वाचू शकला नाही. तर असं कृपया कोणी करू नका.
सगळ्यांनी प्रामाणिकपणे हेल्मेट घालणार ना? नक्की? तर जोरदार टाळ्या तुमच्याकडे झाल्या पाहिजे का? बघा माझा पहिला स्क्रीन झाला आणि पहिल्या स्क्रीन मध्ये मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देखील आलं नाही. आमचा हेल्मेट वाढ बघतोय. आलं लक्षात? चला दुसरा स्क्रीन. या स्क्रीन मध्ये काय आहे? प्रश्न आहे सीट बेल्टची प्रक्रिया काय? आता फोर व्हीलर ज्यांच्याकडे असेल त्यांना नक्कीच माहित असेल. सीट बेल्टची प्रक्रिया काय? बोला मॅम. जेव्हा आपण ब्रेक मारतो, गाडी थांबते, तेव्हा सीट बेल्ट आपल्याला पुढे नाही घेतलं जात. हे सीट बेल्ट लावल्यानंतरचं प्रोसिजर सांगितलं तुम्ही. गाडी स्टार्ट करायची आधी सीट बेल्ट आपोआप लागेल. अजून 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 बोला मॅम. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो, सीट बेल्ट लावला नसेल तर बीप आवाज साऊंड येत असतो. ते कंटिन्यू चालू असतं जोपर्यंत आपण सीट बेल्ट लावत नाही तोपर्यंत. अरे जोरदार उठला, जोरदार काय झालं म्हणजे मॅम या. मॅमचं उत्तर आहे 70% बरोबर आहे. 70%. तरी पण मी त्यांना पारितोषिक देत आहे. मॅम या. लाईट आईराव सर प्लीज इकडे या ना. काय झालं पाहिजे यांची आयडी. आता तुमच्या लक्षात आलं सरांनी थोडस उत्तर दिलं सीट बेल्ट लावला पाहिजे. मॅडमनी उत्तर दिलं की गाडी बीप चेक. मगाशी आमच्या सरांनी सुद्धा माईकवर सांगितलं होतं लेक्चर मध्ये की सीट बेल्ट हा तुमच्यासाठी किती अनमोल आहे. पण त्याची प्रक्रिया जी आहे ना ती मात्र लक्षात घ्या. आता हा त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला माहिती आहे? एका गाडीमध्ये 4 जण होते, त्याच्यात ते बसले होते. दोघांनी सीट बेल्ट लावला होता आणि दोघांनी सीट बेल्ट लावला आणि ज्या वेळेला ते ऍक्सिडेंट झालं जेव्हा त्यांनी सीट बेल्ट लावला ते वाचले. मात्र हे दोन ज्यांनी लावला नव्हता ते वाचू शकले नाही आणि ते आज आपल्यामध्ये बिझनेसमॅन होते की नाही. मग ही वेळ कोणावर सुद्धा येऊ शकते. ते आपल्यावर येऊ नये म्हणून हेल्मेट आपला सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गाडीत बसता तेव्हाच तुम्हाला गाडी सांगते टॅव 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 टॅव. मागाशी मॅडमनी उत्तर दिलं की बाबा सीट बेल्ट लाव. की गाडी सांगते लाव आणि गाडी सीट बेल्ट लावायला सांगितल्यानंतर जे खाली शॉकेट असतं त्या शॉकेट मध्ये जोपर्यंत तुमचा क्लिप प्रॉपर जात नाही तो सेट होत नाही तोपर्यंत काय होत नाही. पुढचं उत्तर अजून अजून हा अजून बघा आम्ही करेक्ट जोरदार टाळ्या पाहिजे त्या बाळासाठी. हे बाळा तुझ्याकडे 4 व्हीलर आहे नाही आहे? तुझ्याकडे 4 व्हीलर नाही आहे पण तरी त्याला परफेक्ट उत्तर कळलं. काय उत्तर होतं? करेक्ट. एअर बॅग ओपन होणार होईल का? मग हे तुम्हाला सुचलं का नाही कोणाला? हा म्हणून मी त्याला विचारलं तुझ्याकडे गाडी आहे का? नाही आहे ना? चला जोरदार टाळ्या आजच्या जम्प पिढीसाठी. त्या बाळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
कुठे लावतात सर? या इकडे प्लीज. नाही या नाही सर प्लीज 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 प्लीज. अहो या ना सर, या ना, या प्लीज प्लीज. सर सरांचं उत्तर आहे का? नाही, सीट बेल्ट लावला जातो, फक्त ते मागे टाकलं जातं. हे करेक्ट आहे का? रॉंग आहे नक्की. कारण ते जरी त्या क्लिप मध्ये असलं पण ते आपल्या बॉडीला आपण वाचू शकतो का? 100% नाही. म्हणजे सरांचं मत आहे की सीट बेल्ट हा व्यवस्थितच लावला गेला पाहिजे आणि त्याची प्रक्रिया तुमच्या लक्षात आली. आता गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट त्या क्लिप मध्ये व्यवस्थित सॉकेट मध्ये लावला पाहिजे, तरच आपली एअर बॅग ओपन होणार. कारण त्याचं सर्किट कम्प्लीट होत नाही. बरोबर आहे. आणि मागे टाकलं तर काय होतं? तो सीट बेल्ट राहतो आणि आपण कुठे जातो? बाहेर जातो. तर सरांसाठी आपण एक बक्षीस देऊया. सरांसाठी बघा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी बक्षीस वाटतोय की नाही? बोलला. हे एक तुम्हाला पोस्टर दाखवण्यामागचं कारण असं आहे की हे जे जोडपं होतं, चांगलं जोडपं आहे ऍक्च्युली. पावसाळ्याचे दिवस होते, 2025चा सीन आहे ऍक्च्युली. बीकेसी अंधेरी मधला. त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता आणि हे जे व्हाईट ड्रेसवर जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांना विनंती केली की सर तुम्ही सीट बेल्ट लावा, पावसाचे दिवस आहेत, तुम्ही सीट बेल्ट लावा. त्यांना चलान पण केलं. चलान केल्यानंतर थोडस माहिती आहे ना तुम्हाला, राग येतो, हरकत नाही. पण त्यांना प्रामाणिकपणे प्रेमाने सांगितल्यानंतर त्यांनी सीट बेल्ट लावला आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर जेव्हा गाडी गेली, गाडीने 3 ते 4 व्हॉलंटियर एवढ्या घेतल्या. किती? 3 ते 4 व्हॉलंटियर एवढ्या घेतल्या. आता मला सांगा, त्यामुळे काय झालं? एअरबॅग ओपन झाली, दोघंही सेफ झाली. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन चौकीला या हवालदारांची भेट घेतली. त्यांना अक्षरशः धन्यवाद म्हटलं आणि म्हणाले देवासारखे तुम्ही आम्हाला भेटलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. हे जर त्यांना भेटले नसते आणि पुढे ती घटना घडली असती, काय झालं असतं? बरोबर आहे. कारण तो स्पीड, पावसाचे दिवस काही होऊ शकतं ना. हा जो नंतर आमच्या वेबसाईटवर आणि पेपरला सुद्धा त्यांनी धन्यवाद मानले होते या गोष्टीसाठी. तर मी तुम्हाला जस्ट फक्त आठवण म्हणून दाखवतोय. तर कृपया करून 4 व्हीलर वाल्यांना हात जोडून विनंती आहे, सीट बेल्ट लावा. एअर बॅग ओपन होणार नाही. ते आपल्या बर्थडेचे बलून नाही, कळलं? हे फुगवलं आणि वर आले असं नाही. त्याला पण काही सिस्टम आहे, त्याला काही प्रक्रिया आहे. तर त्या प्रक्रियेप्रमाणे आपल्याला ती क्रिया पूर्ण करावी लागते. पुढचं आता तुम्ही पाहिलं असेल की वरदान हा विषय काही वेळेला घेतला जातो. ह्याच्यामध्ये काय काय चूक असू शकते? बोला ना सर. गाडी चालवणारा जो आहे त्याला मोबाईलचा वापर करू नये आणि रस्त्याचा वापर करत असताना तुम्हाला मोबाईल अवॉइड करावा. बरोबर आहे, करेक्ट. तुम्ही जर या सर. अजून बोल बाळा. सर, या व्हिडिओमध्ये दोघांची चूक होती. पहिल्याचा त्या माणसाची जो चालवत होता त्यांनी चालवता फोन वापरला आणि दुसरी चूक त्या माणसाची पण की तो रस्त्यावर जाताना त्याचं लक्ष नव्हतं आणि त्यांनी पण फोन वापरला. त्यामुळे दोन्ही
बरोबर आहे, दोघांचं उत्तर सिमिलर आहे. या जा, तुम्ही पण या सर. अजून करेक्ट उत्तर आलं पाहिजे. करेक्ट ताई बोला. सर अजून त्यांनी जे सिग्नल दाखवलेले पहिल्याने मोबाईल वापरताना चालताना ग्रीन सिग्नल होतं गाड्या चालून मोबाईलमध्ये लक्ष असल्याने बघितलं नाही आणि गाडी चालवणाऱ्याने रेड सिग्नल होतं तरी मोबाईलमध्ये लक्ष असताना गाडी चालवत राहिलं. हे खरं उत्तर आहे. ताई या खाली. हे करेक्ट उत्तर होतं. आता सर प्लीज या ना. त्यांनी ग्रीन सिग्नल पाहिला होता का? नाही ना. त्याचं पूर्ण लक्ष मोबाईल कडे होतं आणि जो माणूस गाडी चालवताना मोबाईल बघत होता त्यांनी रेड सिग्नल पाहिला का? चला जेवचा पाय. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सिग्नल यंत्रणा फार महत्वाची असतात. त्याच्यावर मी तुम्हाला एक मिनिटाची गोष्ट सांगतो. 3 मित्र असतात, कॉलेजचे 3 मित्र असतात. 2 मित्रांमध्ये जोरदार भांडणं चाललेली असतात आणि एक तिसरा मित्र येतो, त्यांच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो जाने दो नाही, आपला दोस्त आहे, काय के झगडा कर रहा है, आणि ते भांडणं मिटतं. हे 3 सिग्नलच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय. जर ग्रीन सिग्नल असेल आणि अचानक जर रेड सिग्नल लागला तर काय होईल? हा काय होईल? करेक्ट. या इकडे बाळा, ये ठामपणे उत्तर द्या. परीक्षेला बसलाय तुम्ही, त्याच्यामुळे ठामपणे उत्तर द्या. अजून आता मला एक सांगा, ग्रीन सिग्नल नंतर येणारा सिग्नल कोणता? का आणि अजून टेक्निकल उत्तर पाहिजे मला. टेक्निकल उत्तर. आवाज नाही आहे. नाही बरोबर आहे. या बेसिक गोष्टी सांगताय तुम्ही, मला टेक्निकल उत्तर पाहिजे. बोला. नाही आहे, थोडस सांगा लवकर. थांबण्याला पण वेळ भेटतो. किती जणांकडे लायसन आहे? हात होता. या सगळ्यांची मी परीक्षा घेणार आहे शेवटच्या 3 डेमो घेणार मी आणि त्याच्यामध्ये मी परीक्षा घेणार आहे तुमची. सर बोला ना प्लीज. ब्रेक्स लगेच थांबत नाही गाडी ब्रेकला. बघा, आपण लाल आणि हिरव्या सिग्नलला जास्त महत्व देतो, पण पिवळ्या सिग्नलचं काम आहे ना खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. सर पिवळ्या रंग थोड्या जास्त अंतरावरून दिसतो, त्यामुळे कदाचित लांबून येणाऱ्याला पण कळतं सुचलो. कदाचित म्हणजे कन्फर्म नाही. कन्फर्म आहे, हिरव्यापेक्षा पिवळा दिसतो लवकर. तुम्ही थोडस इकडे या, जवळ आलं 50% तुम्ही थोडं 50% सर ते इंडिकेशन असते की आता रेड सिग्नल येणार आहे असं म्हणून 5 सेकंदाची वेळ असते. तुम्ही पण या 50% आला. सर तुम्ही पण या. हा बोला. येतो सर बोला. नाही तुम्ही दोघांनी या. तुम्ही आलाय. हा बोला. माणसं चालतात त्यांना जायला यायला थोडा वेळ मिळतो. बाळा हे सगळे बेसिक उत्तर आहे. सर या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांची कडकडाट झाला पाहिजे. आज आपल्या कॉलेजमध्ये आम्ही तुम्हाला तुमची लायसन देताना त्या गोष्टी ट्रेनिंग स्कूल मध्ये सांगितल्या असतील, पण शाळेतल्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आपण फ्युचर मध्ये जसं मोठे होत जातो तसे मागे पडत जातात आणि विसरत जातो. बरोबर आहे ना? त्या वयामानाप्रमाणे पण आपल्याला चेंज व्हावं लागतं. पिवळा सिग्नल काय काम करतो माहिती आहे? चान्स देतो. लवकर, वेळ कमी आहे माझ्याकडे. बोला मॅडम, बिंदास बोला. नाही सर बोला बिंदास.
नाही नाही नाही. आता मी उत्तर दिल्यानंतर माझ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. उत्तर दिल्यावर अगोदर नाही. कॉशन अँड अलर्ट नाही. हा ते सगळं बेसिक उत्तर आहे. आहेत खरी उत्तर आहे पण बेसिक आहे. नाही नाही. आता मी तुम्हाला गोष्ट सांगितली. दोन मित्र असतात, दोघांची भांडणं होतात, तिसरा मित्र येतो आणि तो खांद्यावर हात टाकून सांगतो कशाला भांडताय, चहा प्यायला घेऊन जातो आणि भांडणं मिटतात. ती कशी मिटतात? स्पीड आणि स्टॉप काय नाही. स्पीड आणि स्टॉप. मॅडमचं टेक्निकल उत्तर आहे. हा उत्तर देऊ का? हा बोला बोला. स्पीड मध्ये असते गाडी आणि स्टॉप करण्याच्या मध्ये जे गेअर कमी करायचा असतो, स्लो डाऊन करायचं ते. नाही नाही, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण कधी कोणी कोणासाठी नाही ना. उत्तर देऊ? जोरात टाळ्या झाल्या पाहिजे ना. अरे हा प्रश्न तुमच्या जीवनाशी आहे. हा नाही नाही नाही. बस 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 बस. हा सर बोला विकास. हा हो काय सांगताय? ऍक्सिडेंट झालं मग. एक मिनिट. हा बोला ताई. नाही बघा, माझ्या प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचतच नाही कोण. नाही गरम झालेली आहे. हे आपण आपल्या गोष्टीतून सांगितलं. हा बस बस. मॉर्निंग सिग्नल किंवा आता संपणार आहे कोणाला? हा एक मिनिट उत्तर देतो मी. मला पुढचा सीन दाखवायचा आहे तुम्हाला. उत्तर देतो. ज्या वेळेला हिरवा सिग्नल चालू असतो आणि त्याच्यानंतर रेड येणार असतो म्हणजे मध्ये, पण ह्या मधल्या वेळेला जी गाडी 500 मीटरवर आहे, काय बोलतोय मी तुम्हाला, म्हणजे लांब आहे, तिचा स्पीड ग्रीन बघितल्यानंतर स्पीड कोण कमी करतं का? ती लांबची गाडी दिसते, मला हिरवा सिग्नल दिसतोय, तो काय करणार, मला या हिरव्या सिग्नल मधून पहिलं जाऊ द्या. मग तो काय करतो, त्याचा स्पीड वाढवतो. मग त्या लांबच्या गाडीला थांबवण्याचं काम जे करतं ते पिवळं सिग्नल करतं. आता हे कोण सांगणार मला? 500 मीटर कोण सांगतो? मला एवढं समजलं की तुम्ही छानपैकी उत्तर दिली, पण सगळ्याच्या पद्धतीने अलग अलग प्रत्येकाची उत्तर आली. आजच्या या प्रश्नाचे सगळे तुम्ही विनर आहात. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी त्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे का? हा लांब आहे, कोणी सांगितलं लांब आहे? तुम्ही सांगितलं ना. हा आणि तुम्ही अजून हा सर तुम्ही आणि मॅडम तुम्ही जवळ या. या 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 मॅडम तुम्ही पण या. तुमचं पण उत्तर होतं. हा या चला. आपल्याला आज सगळ्यांचा जीव वाचवायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांनी, जोरदार टाळ्या. कोणाला नाराज करणार नाही आम्ही. आता ही चित्र दिसत आहेत तुम्हाला, हे चित्र दिसत आहेत, हे कुठल्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मधलं आहे का? नाही. मग आता ह्याच्यामध्ये काही गोलवर क्रॉस लिहिलेलं आहे, असं क्रॉस केलेलं आहे. ते काय आहे? तिथे जायचं नाही, बरोबर आहे. आणि जिथे आता हा 30चा स्पीड दिसतोय, काही ठिकाणी 40चा असेल, मग त्याप्रमाणे ती गाडी चालली पाहिजे ना. जिथे तुम्हाला हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहे, तिथे हॉर्न वाजवू नका, तरी ते वाजवले जातात, पण तसं नाही झालं पाहिजे. आणि महत्वाचा चिन्ह म्हणजे हा पी दिसतोय ना, पी, हा फार अनमोल चिन्ह आहे. हा हे पदक आहे, काय आहे हे? पी
मारलेला असला तरी त्याच्या खालीच नेऊन गाडी उभी. तर ते नो पार्किंगचं साईन आहे. पार्किंग करू नका कृपया, ते पाळा आणि सुरक्षा टाळा. मला हेच बघायचं होतं तुमच्या डोक्यात काय आहे. सुरक्षा पाळा आणि ते सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. सगळ्यांना वेळ देता येईल आणि आपली वाहतूक सुरळीत होईल. आणि तुम्ही जर हे सगळे नियम पाळले तर कदाचित आमच्या पोलिसांना सुद्धा आराम मिळू शकतो. तर कृपया आमचा थोडा विचार करा आणि आपण हे वाहतुकीचे नियम सगळ्यांनी पाळले पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढचा सीन, शाळा कॉलेजांमध्ये जाऊन आणि आम्ही रस्ती सुद्धा जाऊन लोकांना, वाहन चालकांना, रिक्षा चालकांना, टेम्पो चालकांना जाऊन आम्ही त्यांना रस्त्या सुरक्षेच्या बाबतीत आणि वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत मार्गदर्शन करतो. काही कॉलेजमध्ये जाऊन आम्ही असे मॉस्कॉटच्या माध्यमातून मुलांना हसवून त्यांना वाहतुकीचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे. पुढचा घ्या. आता हा पूर्ण व्हिडिओ बघा. अपनों के लिए और अपने लिए, धड़कन के लिए, जीवन के लिए एक वादा दोहराते रहेंगे. परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे. या गाण्याची सिक्वेन्स मी नंतर विचारणार आहे, ते व्यवस्थित बघा. सिक्वेन्स बचपन के लिए, आशा के लिए, सपनों के लिए एक वादा दोहराते रहेंगे. परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे. परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे. यांनी जे गाणं गायलंय हे तुमच्यासाठी गायलेलं आहे, आमच्यासाठी गायलेलं आहे, सगळ्यांसाठी गायलेलं आहे की तुमची पण कोणतीही पर्वा करताय त्यासाठी तुम्हाला सुरक्षित राहायचंय. बरोबर आहे ना? आता या सीन मध्ये बरेचशा गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. सिक्वेन्स वाईज मला कोण सांगू शकतो? फर्स्ट ऑफ ऑल हेल्मेट घालायचं होतं. हां. त्याच्यानंतर आपलं नीट गाडी चालवायची, स्पीड लिमिट, देन नीट गाडी चालवायची, सिग्नलला थांबायचं. हां. त्याच्यानंतर हेल्मेट, सीट बेल्ट, आफ्टर सीट बेल्ट फोन चालवताना फोन नाही उचलायचं आणि अगेन स्पीड लिमिट सोड आणि ओव्हरटेक करायचं नाही कसं ते. अजून सिग्नल पण आणि वन वे. ये बाळा या काही
या या झेब्रा क्रॉसिंगच्या आधी सगळ्यांनी आलं बरोबर या 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 हां बोला सर सर बोला हां 2 मिनिट हां वन वे वेट सर या आता येस सर या इकडे समोर असं करू नका एकानेच सांगा कोणतरी अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी वाहनं ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड आणि पोलीस आणि अत्यावश्यक सेवा सांगितलं ते अत्यावश्यक सेवेमध्ये येतातच पण अजून एक आहे खाली पटकन बघा आम्ही हिरे शोधून काढतोय ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड पोलीस आणि बीएमसीचं असं उत्तर दिलेलं आहे बाळासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा आणि आता परीक्षेच्या दिशेने आपण वळतोय आणि हा कार्यक्रम संपवतोय प्रॅक्टिकल म्हणजे माइंड फ्रेश केलेला आहे आणि सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या जीवनाशी निगडीत आहेत त्या आपण सगळ्या सांगितलेल्या आहेत वाहतुकीच्या संदर्भात आता पहिला डेमो सगळ्यांना जरा लक्ष ठेवा हात पुढे करायचं एक थोडस वर करायचं एक असं समोर करा ताई तुम्ही पण करा हा एन्जॉय करायला आपल्याला आणि हे जे बोट आहे हे तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या डाव्या गालावर ठेवायचं पटकन डाऊन 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 आता याच्यामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो काही मुलांनी किंवा काही लोकांनी मला फॉलो केला बरोबर आहे कारण मी उजव्याकडे ठेवलं होतं मी चुकवलं माझं काम होतं त्यामुळे त्यांनी मला फॉलो केलं यांच्याकडून ऍक्सिडेंट जास्त होता दुसरी गोष्ट काही लोकांनी काही मुलांनी ठेवलं डाव्यावर परत उजव्या ठेवलं आणि परत डाव्यावर आले हे तर फारच डेंजर बऱ्याच वेळेला आपण वाहन चालवताना काय करतो समोरच्याला बघतो तुम्ही मला बघितलं ना समोरच्याला बघतो समोरच्याने ब्रेक मारला आपण ब्रेक मारायचं विसरून त्याला जाऊन ठोकतो तर जीवनातला हा अनमोल हा क्षण आहे तो आपल्यावर स्वतःवर विश्वास असावा लागतो तुम्ही जेव्हा वाहनावर बसताना तेव्हा तोंडात साखर आणि डोक्यात बर्फ ठेवा तुमचा प्रवास सुखाचा समाधानाचा आनंदाचा होणार म्हणजे होणार परंतु त्यासाठी स्वतःवर विश्वास असावा लागतो परीक्षेला पण बसताना बाजूच्याकडे बघण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही पहिला नंबर मिळवणार बरोबर आहे की नाही हा आता दुसरा डेमो एक सिंगल टाळी सगळ्यांनी मिळून वाजतोय सिंगल टाळी जोरात जोरात एकच आवाज आला पाहिजे वाजवा ना वाजव जोरात 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 करेक्ट 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 आता तुम्हाला ऍक्सिडेंट बघायचे किती होतात तुम्हाला दाखवतो मी आता क्लॅप म्हटल्यानंतर टाळी वाजवायची स्टार्ट चालू करू 1 2 3 स्टार्ट झालं ना झालं की नाही कोणी केले मला माहित नाही पण झालं की नाही आहे का स्वतःवर विश्वास आहे का तुमचं माइंड थंड गरज आहे वाहन चालवताना या गोष्टींची गरज आहे तुम्ही आता फ्रेश झालाय उद्याचा पेपर तुमचा चांगला जाणार आहे तर आता तुम्ही फ्रेश झालेला परवा हा पुन्हा एकदा तोच सीन 1 2 3 टाळी मी क्लॅप म्हटलं होतं हा पुन्हा एकदा 1 2 3 क्लॅप
पुन्हा एकदा आता 1 2 3 5. एक ऍक्सिडेंट पण भारी पडतोय की नाही? भारी पडतोय की नाही? आता लास्टचा डेमो आहे. लास्टचा तुम्हाला सगळं कळलेलं आहे, तुमचं माइंड फ्रेश झालंय, तुमचा फोकस पण कम्प्लीट झालेला आहे. आता लास्टचा डेमो सांगतो. हात असा पुढे घ्या सगळ्यांनी, हा, आणि 1 2 3 म्हटलं की टाळी वाजवायची. ओके, हा बघा सगळे आता 2 एक्झाम पास झाले. आता तुम्ही एकदम मास्टरकीला गेलेले आहात, तुम्हाला आता डिग्री मिळणार आहे. हा लायसन ऑलरेडी मिळालेलं आहे. 1 2 3 5. माझ्याकडे काय असतं? 3 म्हटलं 3. 1 2 3 स्टार्ट. अजून पण ऍक्सिडेंट होतात. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. मस्त, सगळे पास झाले. सगळ्यांसाठी जाऊ का एकदा जागा होऊन जाऊ द्या. आता हा एक शेवटचा व्हिडिओ की हे हेल्मेट कसं बनतं आणि काय बनतं आणि आपला जीव कसा वाचतो. या संस्था आपला भारत देश स्वच्छ राहावा, चांगला राहावा आणि तुमचा देखील जीव वाचावा यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी जरा जोरदार एका टाळ्या होऊन जाऊ द्या. मुंबई पोलीस आणि बुलेट वाहतूक विभागाच्या वतीने तसेच या संस्थेच्या वतीने आज आम्हाला जो उपक्रम करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला वेळ दिला आणि गेल्या 1 तासापासून तुम्ही माझ्याकडून बडबड ऐकली तर ती तुम्ही स्मरणात घ्या. खूप छान गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये, आपण त्या कामाला आणायच्या असतात. सर्व बाळांनी पण लक्षात ठेवा की वाहन चालवणं सोपं आहे. कधी कधी कसं असतं, वाहनाच्या आहारी जाऊ नका. वाहनाचा स्पीड आपल्या ताब्यात असायला पाहिजे, नाही तर वाहनाच्या ताब्यात आपण असतो. म्हणून तो स्पीड सुद्धा 50च्या वर नसावा की जेणेकरून आपण कंट्रोल करू शकतो, त्याचा जीव वाचवू शकतो. दुसऱ्याचं म्हणजे एखादा प्राणी जरी जात असेल ना तरी तुम्हाला त्याचा जीव वाचवायचाच आहे. एखादा अपघातग्रस्त व्यक्ती पडलेला असेल तर त्याला मदत करायचीच आहे. का? कारण त्याचा जीव वाचवण्यामध्ये जर
तो वाचला कारण त्याला वेळेवर सगळे उपचार मिळाले तर कदाचित तुम्ही त्याला ओळखत नाही किंवा तो तुम्हाला ओळखत नसला तरी त्यांच्या कुटुंबाचे आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते तुम्हाला निश्चितच भविष्यात उपयोगी ठरतील. करणार ना सगळे जण? तर छानपैकी तुम्ही माझं सेशन ऐकलं आणि ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच पुढे अजून 5, 10, 50 काका, मामा, ताई, दादा सगळ्यांना तुम्ही सांगणार आहात आणि हा उपक्रम छानपैकी आपण पुढे नेऊ. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी एका मस्तपैकी. जाताना हेल्मेट घेऊन जा. सगळ्यांसाठी हेल्मेट आहे आणि तुम्ही त्याचा वापर चांगल्या प्रकारे करा, निश्चितच करा. मी सरांना आणि मॅमना विनंती करतो की तुम्ही सगळ्या ताब्यात घ्यायचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. तर आम्हाला वेळ दिला, थँक्यू सो मच. स्नेह असावा, हृदयामध्ये शब्द असावे होती. मी होतो मगाचपासून उभा तुम्हाला वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी. मी समीर कदम आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुंबई पोलीस. Collect a helmet and leave if they have not already got it as prizes. Those who have got one, please go without taking another one. So maximum students to be beneficiaries. And 1 minute, let us all put our hands together for Mr. Kadam and the entire team. जे विनर आहेत त्यांनी जरा स्टेजवर या. जे विनर आहेत त्यांनी स्टेजवर एक ग्रुप फोटो काढूया.